आपुला तो एक देव करून घ्यावा ते विना जीवा सुख नव्हे हे रती माईके दुःखाची जनती नाही अजियंती असा अविनाश करी आपुली आईशे लागे मनापिशे गोविंदाचे हे रती माईके दुःखाची जनती नाही अजियंती अवसान तुका म्हणे एक मरणीची सरी उत्तमची हुरी कीर्ती मागे हे रती माईके दुःखाची जनती नाही अजियंती अवसान महान योग पीठे कटे भेमरथम वरम पुंडलीकाय दातो मुनींद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं पांडुरंग दुसरे चरण संताची त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयुगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीति नमो नारायणगिरी परब्रह्म स्वरूपं महिपतिराया सद्गुरुराया माझा माथा तुझे पाया धाम महिपती माझी आई मजला ठाव ध्याना पाई हमारे राम जी से राम 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 हमारे राम जी से स्मरण होई सकल व्यक्तीची बंधू श्री चरण गुरूंचे ते नमस्कार आता माझ्या बाबा अंतराय नको दिवा आले भागात करीतो तुझे नाम उच्चारिता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावड झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु
सेवक सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा अभेर कैलास राणा शिवचंद्रमवळी फलिंद्र माता मुकुटी झाली कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ दीन शंभू मज कोण तरी आपला तू एक देव करून द्यावा ते देवीला जीवा सुखरू हे येरती माई के दुःखाची जनती नाही अध्ययनती अवसार प्रस्तुत तांदूळाचा आवाज कमी ना कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे जगद्वंदना जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे अलंकापूर निवासी ज्ञानेश्वरी या तुकोबाराय यांचा 4 चरणाचा भंग सेवे करता निवडलाय सेवेचं नियोजन पद्धतीने सर्वांना ज्ञात आहे परंतु वक्त्याचे नामनिर्देश करणं कर्तव्य असल्या कारणानं 2 शब्दांचा पर्याय त्याचा प्रसार तीर्थक्षेत्र श्री अमरेश्वर हनुमान मंदिर अंबरवाडी तालुका जिंतूर या असणाऱ्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह शिव महापुराण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यातील असणाऱ्या पहिल्या दिवसाची दुसरी कीर्तन सेवा माझ्यापर्यंत हे कारण करुणावरून आलंय भक्तकाम कल्पतरू असणार पंढरीश परमात्मा त्याच्या दयेनं त्याच्या कृपेनं सर्व असणारी संयोजक मंडळी या सर्वांच्या असणाऱ्या विनंतीवरून आणि असणारे अन्नदाते दिनगीदार या सर्वांच्या संयोजनातून माझ्यापर्यंत आली आहे आल्यानंतर गावातील सर्व महाराज मंडळी बाहेर गावून आलेली सर्व भजनी मंडळी सर्वांच्या ठिकाणी नतमस्तक होतो गोड असणारी साऊंड सिस्टीम आहे पण थोडी ती खरखर करते काहीतरी बघा तिला काय झालं त्याचबरोबर गोड असणारे मृदंगाचार्य सर्व असणारे गायक तालकरी चोरदार सर्वांच्या उपस्थितीत त्याचबरोबर समोर असणारी व्हिडिओ शूटिंग आहे आणि सर्वांच्याच उपस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी कीर्तन करायचे तसं जर पाहिलं तर मला थोडा उशीर या ठिकाणी होतोय दिलगिरी व्यक्त करतो सर्व ग्रामस्थांची आणि काय झालं कथा चालू होती ती कथा संपूर्ण रात्री प्रवास करत सकाळचा काला मावळला होता मावळ जुन्नर पुणे तिकडं तो काल्याचं कीर्तन करून तिथून निघालो मला ह्या लोकांनी असं फसवलं ते म्हणजे एवढे किलोमीटर नगर पासून आहे मी पाहिलं नाही ते नगर पासूनच इतकं दूर आणि जवळजवळ माझा 550 किलोमीटर दिवसभर नॉनस्टॉप प्रवास जेवण सुद्धा गाडी आलो आल्यानंतर इथं समोर उभा राहिलो पण तुमच्या सर्वांकडे पाहिलं कार्यक्रमाचं नियोजन पाहिलं सगळा थकवा निघून गेला हिंदू धर्म संस्कृती आपली हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपल्या धर्माचं काम हे चांगल्याच पद्धतीने झालं पाहिजे एका मुलीच्या लग्नाला जेवढा खर्च तुम्ही आम्ही करतो ना महाराज तेवढा खर्च गावच्या सप्ताहाला व्हावा तर खऱ्या अर्थानं संस्कृती टिकेल आणि त्यातल्या त्यात आजचा दिवस म्हणजे रामनवमीचा असणारा दिवस शास्त्रानं 24 एकादशी आणि 5 पर्वणी सांगितल्या 24 एकादशी आणि 5 पर्वणी त्यामध्ये 5 पर्वणीमध्ये वामन जयंती नरसिंह जयंती महाशिवरात्र गोकुळाष्टमी आणि आजची असणारी रामनवमी
आजच्या दिवशी जगाचा मालक अखिलकोट ब्रह्मांडाला भगवान परमात्मा श्री राम रूपाने प्रगट झाला. भगवंताची अनेक रूप सांगितली. 24 अवतारापैकी राम प्रभू हा एक भगवंताचा अवतार आहे. अंश अंशांशी कला आवेश पूर्ण आणि पूर्णतम या रूपाने भगवान अवताराला आला. पूर्ण अवतार आणि पूर्णतम अवतार म्हणजे राम आणि कृष्ण. त्या प्रभू श्री रामचंद्राची तुम्ही आम्ही सर्वजण आज या ठिकाणी रामनवमी करत आहोत. रस्त्याला इथून तिथून ट्रॅफिक होती महाराज. सगळ्या रस्त्याला सगळे महाराज रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात यावर्षी साजरा केला जातो. आणि आपलाही सप्ताह रामनवमीच्या पर्वणी काळामध्ये सुरू होतो. म्हणून अभंग काय घ्यावा काय घ्यावा काय घ्यावा अचानक अभंग डोळ्यासमोर आला. शेवटचं चरण सुद्धा लक्षात राहिलं. पण तुम्ही सर्व हुशार मंडळी या काय होतं माहितीये का, माणूस डिरिंग कधी करतं. कोणी जर पाठीराखा असला तर आता इथं सगळी एक होणे बरे सर्वांच्या ठिकाणी मस्त होतो आणि कीर्तनावर त्या ठिकाणी बोलायचा प्रयत्न करतो. जगद्गुरु तुकोबारायचा असताना अभंग तुकोबाराय म्हणतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. तुकोबाराय म्हणतात त्या देवाला आपलं सकरा तुम्हाला आम्हाला सुख मिळेल. जगद्गुरु तुकोबारानं देवाला आपलं सकरा असं सांगितलं. पण कोणत्या देवाला आपलं करा हे नाही सांगितलं. तुकोबाराय म्हणतात कोणताही एक देव त्या देवाला आपलं सकरा आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. महाराज म्हणतात इकडं तिकडं तुम्ही आम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. येरतिमाईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. पण सुख जरी दिसत असलं ना महाराज, जरी दिसत असलं तर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सुख हे देवाच्या सानिध्यात. संसारामध्ये सुख भेटणार नाही. इकडं तिकडं सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. येरतिमाईक दुःखाची जनती नाही आधी आणि अंती. आधी जन्माला आल्यानंतर आणि स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर सुख तुम्हाला मला पाहायला मिळणार नाही. जरी दिसलं तर महाराज म्हणतात सुख पाहता जवा पहारे दुःख पर्वता. दिसायला दिसतं पण थोडंच असतं. म्हणून महाराज म्हणतात जर सुख अपेक्षित असेल तर अविनाशी असणारा परमात्मा अविनाश करी आपुलिया पैसे लावी मनाभिषेक. महाराज म्हणतात अविनाशी सुखाची अपेक्षा असेल तर त्या परमात्म्याने आपलं सकरा. या तिसऱ्या चरणात तुकोबारानं देवाचं नाव घेतलं पाहिजे. तुकोबारानं देवाचं नाव घेतलं. पण नाव घेत असताना सरळ नाव न घेता थोडं वाकड्यातून नाव घेतलं. तुकोबाराय म्हणतात अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मनापिसे गोविंदाचे. आता गोविंद हे टोपण नाव भगवान गोपाल कृष्णाचं. मग कृष्णाचे ना म्हणता गोविंदाचेच का म्हटले, नाव घेतलं मला. गोविंद हे नाव गोविंद गोपाल श्याम सुंदर कन्हैया हे नाव कधी येतं माहिती मुखातून जातो ज्या वेळेला खऱ्या अर्थानं अखिलकोट ब्रह्मांडाचा नाही भगवान परमात्मा चित्तात घर करून बसतो. त्यावेळेला उद्धटपणानं नाव घेता जगद्गुरु तुकोबारा सांगतात प्रेमानं जे नाव निघतं प्रेमाचं नाव आहे गोविंद. आणि कोणाला सांगितलं महाराज म्हणतात वाकून तिसरं चरण या ठिकाणी सांगतात अविनाश करी आपल्या विषय लावी मनाला सांगितलं. कोणाला मनाला लावी मना पिसे. पिस म्हणजे वेद. वेद लावा कोणाचं गोविंदाचं. तुकोबाराय म्हणतात या पद्धतीनं देवाला आपलं करून जे कोणी साधू संत मंडळी जीवन जगले तुकोबाराय म्हणतात की आज तुमच्या आमच्यामध्ये नाही जरी निघून गेले तरी तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे एक मरणीची सगळे देवाला आपलं करून जगले देवाजवळ सुख पाहिलं ते तुमच्या आमच्यातून निघून गेले पण आज काय ग तुम्ही आम्ही त्यांना विसरू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे एक मरणीची सगळे आजही तुमची तुम्ही आम्ही त्यांची कीर्ती त्या ठिकाणी जातो. उत्तमची पुढे कीर्ती मागे असा सरळ सरळ भावात त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. कमी वेळात बोलणार काळजी करू नका. बरोबर 11ला थांबेल. मला फार दूरचा प्रवास आहे. 11ला बरोबर थांबेल. पण तुम्ही सर्वांनी एक करायचं. पहिला दिवस आहे ना कार्यक्रमाचा पहिला दिवस कीर्तन दुसरंच आहे. तुम्ही फक्त एक करायचं ज्या ज्या वेळेला भगवंताचं भजन होईल त्या वेळेला प्रत्येकानं हाताला टाळी वाजवायची आणि मुखाला नामस्मरण करायचे. एवढंच काम तुम्हाला आम्हाला आहे. बाकी काहीच नाही. गायचं काम आम्ही करू म्हणायचं काम आम्ही करू तुम्ही फक्त ऐकायचं काम.
ऐकायचं जरी काम करायचं म्हटलं तरी पहिल्या क्रमांकाची भक्ती होत असते. पहिली भक्ती सांगितली श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम सख्यम दास्यम आत्मनिवेदनम. पहिल्या क्रमांकाची भक्ती श्रवण भक्ती आहे. कीर्तनापेक्षा मोठी भक्ती श्रवण भक्ती, म्हणून तुम्ही फक्त श्रवण करायचं. ऐका, अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, देवाला आपलंसं केलं तर सुख मिळतं. तुम्ही सर्वजण सर्वश्रुत आहात, पण तरी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगेल की या अभंगामध्ये सुख या शब्दाला अंडरलाईन करायची. सुख या शब्दाला काय करायचं? अंडरलाईन करायची. केली सर्वांनी अंडरलाईन? मनातले मनात सुख शब्दाला अंडरलाईन कळते ना तुम्हाला? अंडरलाईन करायची सुख शब्दाला. केली? हो म्हणा ना. अरे नसली केली तरी हो म्हणा, माझ्या मनात होतं तरी. हा, सुख शब्दाला अंडरलाईन करा. आता सुख, सुख म्हणजे नेमकं काय? सुख म्हणजे नेमकं काय? संसारातही सुख पाहतो आणि परमार्थातही सुख पाहतो. बरोबर आहे की नाही? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेले. या सर्व संतांमध्ये दोन संतांचा विचार या ठिकाणी मांडेल. एका बाजूला तुकोबाराया आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानोबाराया. तुम्ही म्हणाल मग बाकीचे संत नाहीत का? आहेत का? सर्व संत. पण वारकरी संप्रदायाचे खऱ्या अर्थानं मुहूर्त वेळ जर कोणी रोवली असेल तर ज्ञानोबाराया तुकोबाराया. ज्ञानदेव रचला पाया पाया आणि उभारले देवा. ज्या ठिकाणी मंगलता, ज्या ठिकाणी दिव्यता, ज्या ठिकाणी रम्यता, तीन गोष्टीचा विचार पाहिला जातो त्याला मंदिर असं म्हणतात. हा, मला जेवणाची तारीख घेतली. कोणी तारीखेसाठी फोन केला कोणाला? माझा त्यांचा परिचय पण नाही. मला त्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा या ठिकाणी भगवान बाबाचं मंदिर बांधतोय. हा, आनंद वाटला. हा, तुम्हाला सांगू, आज ज्या राम प्रभूची असणारी जयंती आहे ना, त्या रामप्रभूचं मंदिर व्हायला 500 वर्ष लागले. किती लागले? पण तुम्हाला सांगू का, ज्या ठिकाणी श्रद्धा असते, ज्या ठिकाणी विश्वास असतो, ज्या ठिकाणी विश्वासासाठी प्रयत्न केले जातात, त्यावेळेला भगवंताची कृपा होत असते. तुमची श्रद्धा आहे भगवान बाबावरती म्हणून मंदिर बांधलं. बरोबर आहे की नाही? जिथं श्रद्धा असती ना तिथे यश मिळत असतं. रामप्रभूचं मंदिर तुम्हाला आम्हाला या ठिकाणी सुरू होताना दिसतंय अयोध्येमध्ये. परंतु ते मंदिर बांधण्याच्या अगोदर अनेक लोकांची श्रद्धा त्या मंदिराजवळ होती. ऐका तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक ऐका. ज्या महंतांनी, ज्या वकिलांनी रामलल्लाचा खटला लढला, त्या माणसाचं नाव होतं कृष्णप्पा पाराशर वकील. त्या माणसाची रामप्रभूवर एवढी श्रद्धा होती, त्या मंदिराकरता एवढी श्रद्धा होती, जोपर्यंत रामाचं मंदिराचा खटला पूर्ण होत नाही, रामाच्या बाजूने निकाल लागत नाही, ज्या ज्या वेळेला ते वकील रामाचा खटला लढायला जात होते त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्या माणसानं पायात चप्पल घातली नाही, म्हणून राम मंदिर होते. म्हणून राम मंदिर होते. म्हणून श्रद्धा काम करत असते. काय काम करत असते? श्रद्धा. ज्ञानोबारायची, तुकोबारायाविषयी तुमची आमची सर्वांची श्रद्धा आहे. या संतांविषयी तुमची आमची सर्वांची श्रद्धा आहे. मायबाप
जगद्गुरु तुकोबारा आणि ज्ञानोबारा, नामदेव महाराज, गोरोबा काका, ही सगळी मंडळी जर पाहिली ना, या संत मंडळीने खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय करता फार मोठं काम केलं. आज या ठिकाणी बोललं जातं विठोबा रखुमाई.